मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे कमळी आजोबांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती आजोबांना म्हणत असते, आजोबा तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आज मी तुमच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. तुमच्याकरिता मस्त गरमागरम मी माझ्या हाताने बनवलेला फराळ मी इथे घेऊन आलेली आहे आणि मी आज तुमच्यासोबतच इथे फराळ करणार आहे आणि तुम्हालासुद्धा आनंदाने फराळ बनवणार आहे. पण आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आजच्या दिवशी ना मला इथे माझ्या आबांची आठवण खूप येते बघा. असं वाटतंय की कधी एकदा मी त्यांना जाईल, कधी भेटेल आणि तुम्हाला सांगू मी, आबा आणि आई मिळून आम्ही तिघेजणं खूप मजा मस्ती करायचो. खूप छान फटाके वगैरे वाजवायचो, फोडायचो. पण आज ना मला आबांची खूप आठवण येते. तेव्हाच आजोबा मनातच म्हणत असतात, "काय सांगू पोरी, तूच माझी नात आहेस गं. मलासुद्धा तुझ्यावर भरभरून माया, प्रेम करायचं आहे. पण बघ ना माझं दुर्दैव कसं आहे. माझी थोरली नात माझ्यासमोर असताना मी तिला काहीच सांगू शकत नाही, मी तिला काहीच बोलू शकत नाही किंवा तिच्यावर भरभरून माया, प्रेमसुद्धा करू शकत नाही. ती तिच्या हक्काच्या घरी आहे ह्या गोष्टीसुद्धा मी तिला सांगू शकत नाही." असं सदानंद मनामध्येच बोलत असतात. तर कमळी म्हणत असते, आजोबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आमच्या गावाकडे आम्ही खूप मजा मस्ती खूप काही करायचो. मी, आबा आणि इकडे आई जाम फटाके फोडायचो, आकाशकंदील लावायचो, त्याचबरोबर इकडे फराळ गमतीनं करायचो. मी एक गोष्ट सांगू, लक्ष्मीपूजनाला इथे आबा मला ना आईला पूजायचे आणि आम्हा दोघींना म्हणायचे, तुम्हीच दोघी आमच्या घरच्या लक्ष्मी आहात. त्यामुळे मला आबांची खूप आठवण येते. तेव्हाच आता इकडे आजोबा मनातच म्हणत असतात, मला सुद्धा एक आजोबा म्हणून माझ्या नातीचे खूप लाड करायचे, तिचं प्रेम, कौतुक सगळं काही करायचे, पण नाही करू शकत गं. आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं. तेव्हा कमळी त्यांना म्हणत असते, आजोबा अजिबात रडायचं नाही आहे बरं. डोळे पुसा आणि अजिबात डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता हा फराळ एन्जॉय करायचा. चला मी तुम्हाला फराळ बनवते. मी माझ्या हाताने गरमागरम छान फराळ मी तुमच्यासाठी बनवला आहे. खाऊन घ्या बरं. आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला नयनतारा आणि तिचं पूर्ण कुटुंब जे आहे ते इकडे महाजनांच्या घरी आलेलं असतं. जेव्हा ही लोकं घरी येतात तेव्हाच इकडे सरू त्या लोकांचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचलेली असते. गाडीतून ही लोकं उतरल्याबरोबर सरू धावते आणि तिच्या लक्षात येतं की ही तीच लोकं आहेत. जाऊन नयनताराच्या हाताला पकडते. नयनतारा म्हणते, अहो काय करताय मावशी आहे तुम्ही, प्लीज असं लांब व्हा आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या हाताला धरायची. अहो मॅडम हे तुमचं पडलं होतं तिथे, मी केव्हापासून हे पाहिले आणि तेव्हापासून तुमच्या गाडीचा पाठलाग करते. हे घ्या, ही वस्तू तुमची आहे. जेव्हा नयनतारा ही वस्तू पाहते तेव्हा ती नाहीशीची वस्तू असते आणि ती लगेचच म्हणत असते, अहो पण तुम्ही एवढ्याशा वस्तूसाठी इथपर्यंत पोहोचलाच. त्याचबरोबर आपण पाहतो ऋषीचे बाबा त्यांचे आभार मानतात आणि म्हणत असतात, कमाल आहे. आजच्या या जगामध्ये सुद्धा माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे आणि माणुसकी शिल्लक असण्याचं कारणसुद्धा अगदी तुमच्यासारख्या माणसाकडं बघून समजत आहे. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे जी काही नयनतारा आहे ती नयनतारा इथे तिला पैसे देण्याचं काम करत असते. नयनतारा पैसे देण्याचं काम करत असताना आता आपण पाहतो की इकडे लगेचच आता जी काही सरू आहे ती म्हणत असते, नाही मला पैसे नको आहेत, प्लीज मला नको आहेत पैसे. आणि तेव्हा ती म्हणत असते, अहो असं काय करताय, घ्या ना थोडेसे पैसे घ्या. तेव्हा ती म्हणते, नाही हो, ही वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम होतं, मी असे नाही पैसे घेऊ शकत. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता नयनतारा म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही पैसे नाही ना घेऊ शकत, तर मग एक गोष्ट करा, तुम्ही आमच्याबरोबर आमच्यासोबत काहीतरी इथे काम करा. जर तुम्ही आमच्याबरोबर काहीतरी काम केलं तर मग तुम्ही इथे पैसे घेऊ शकता ना. तेव्हाच ती म्हणत असते, हो चालेल ना, मला काहीच हरकत नाही. तेव्हा तिच्या मनामध्ये असा विचार येतो की जर मी पैसे घेतले तर कमळीला शोधण्यासाठी मला त्या पैशाचा इथे उपयोगच होईल. त्यामुळे मी आत्ता ह्यांना कामासाठी नाही नाही म्हणू शकत.
चला करते ह्यांच्यासोबत थोडंसं काम, असं म्हणून ती आता लगेचच त्यांच्यासोबत काम करायला तयार असते. जे त्यांचे नयनताराचे नौकर असतात, त्या नौकरांबरोबर आतमध्ये काही गिफ्ट्स आणि मिठाई आणलेल्या असतात, त्या घेऊन जायच्या असतात. तिथेच बाजूला एक दिवा तेवत ठेवलेला असतो. नमस्कार करते आणि हातातले गिफ्ट वगैरे घेऊन आता तिच्या स्वतःच्याच घरामध्ये गृहप्रवेश करत असते. घरामध्ये पहिलं पाऊल टाकता क्षणी आपुलकीची, त्याचबरोबर जिव्हाळ्याची आणि आपलेपणाची भावना तिच्या मनामध्ये निर्माण होते. आता इकडे पूर्ण नयनताराची फॅमिली इकडे महाजनांच्या घरामध्ये एंटर झालेली असते. तेव्हा इथे सुजाता मावशी येतात आणि म्हणत असतात, नमस्कार, तुम्ही थांबा, मी इथे अन्नपूर्णा आजीला बोलावून आणते. तर नयनतारा आणि तिची फॅमिली तिथेच थांबते. तेवढ्यातच आता आपण पाहतो सरूसुद्धा आतमध्ये आलेली असते. सरू तिच्या हातामध्ये खूप सारे गिफ्ट्स असतात आणि सरूच्या हातामध्ये खूप सारे गिफ्ट्स असताना फक्त हनुवटीपासूनच चेहरा जो आहे तो वरती असतो आणि तेव्हा ती सगळीकडे पाहते. आता लगेचच तिला राजन खाली येताना दिसत असतो. राजनला पाहिल्याबरोबर हातामध्ये असलेला जो बॉक्स असतो तो वरती चेहऱ्यापर्यंत झाकून घेते. आता अन्नपूर्णासुद्धा तिला खाली आणि समोर येताना दिसतात. जेव्हाच राजन दिसतो तेव्हा तिचा भूतकाळ सरकन तिच्या डोळ्यासमोरून जाताना आपल्याला दिसत आहे. ती लगेचच आता पाठमोरी होते, कारण अन्नपूर्णा समोर आलेल्या असतात आणि पाठमोरी होताना तिच्या हातातला बॉक्स जो आहे तो खाली पडतो. ऋषी तिला मदत करायला पुढे होतो, पण नयनतारा तिला तिथेच थांबवते आणि म्हणते, थांब ऋषी, अहो मावशी, तुम्ही त्यांना मदत करा. आता लगेच इकडे सरूने सगळे बॉक्सेस वगैरे उचलून घेतलेले असतात. आल्याबरोबर राजन सगळ्यांना वेलकम आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळेजण एकमेकांना देत असतात. इकडे ऋषीचे बाबासुद्धा राजन आणि अन्नपूर्णांना इथे दिवाळीच्या शुभेच्छा आणि ते सगळं काही त्यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतात. आपण पाहतो की राजनसुद्धा खूप जास्त खुश असतो. इकडे सरूला मात्र राजनला पाहिल्याबरोबर काळजामध्ये धस्सकन झालेलं असतं. ती विचार करते, एवढे दिवस मी ह्या लोकांपासून लांब जाण्याचा, दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण आता नियतीने मला पुन्हा त्याच घरामध्ये आणून ठेवलं आहे. इकडे आपण पाहतो सरू बाहेर निघालेली असते. तेव्हा अन्नपूर्णा तिला थांबवतात आणि म्हणतात, अहो मावशी, तुम्ही कुठे चाललात? आणि साहेबा, ह्या लोकांना कुठेही पाठवायचं नाही आहे. इथे फराळ खाल्ल्याशिवाय आणि फराळ केल्याशिवाय कोणीही इथून जाता कामा नये. तेव्हा साहेबा म्हणत असतो, ऐकलत का? ह्या घरचा फराळ म्हणजे अगदीच काहीतरी वेगळंच खाल्ल्याचं फील येतं. खूप कित्येक वर्ष झालं मी ह्या घरचा फराळ खातोय आणि आत्तासुद्धा तुम्ही या घरचा फराळ खाल्ल्याशिवाय कुठेही जायचं नाही आहे, समजलं? काही जरी झालं ना तरीसुद्धा फराळ खायचा, मगच जायचं, असा हिटलरचा, म्हणजे आपल्या हिटलर गोड आजीचा आदेश आहे. असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा म्हणतात, काय रे साहेबा, नाही नाही, आमच्या आजी आहेतच तेवढ्या गोड, म्हणून थोडंसं कौतुक केलं, बाकी काही नाही. काय कळलं ना, आजीच्या हातचा फराळ खाल्ल्याशिवाय कोणी कुठेही जाणार नाही आहे, समजलं? असं म्हणून आता साहेबा हसायला लागलेला असतो. तर इकडे अन्नपूर्णांची फॅमिली सगळेजण नयनताराच्या फॅमिलीचं कौतुक आणि त्याचबरोबर स्वागताला लागलेले असतात. आता सगळ्यांना एका ठिकाणी बसायला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो कमळी, निंगी किचनमध्ये असतात. डिशमध्ये बनवलेला फराळ त्या काढून घेत असतात, कारण ही लोकं आलेली असतात आणि त्यांना फराळासाठी बोलवले, त्याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना बोलवलं आहे हे त्यांना माहिती असतं. आता सरू बाहेर त्या बाकीच्या नोकरांसोबतच जाऊन बसते. जेव्हा ती तिथे बाहेर जाते तेव्हा तिच्या मनाची घालमेल आणि अस्वस्थता ही सुरूच असते. आता नयनताराच्या घरी सगळेजण जमल्यानंतर डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असतात. बरोबर आता अन्नपूर्णा साहेबांना म्हणतात, साहेबा, सगळे पदार्थ टेस्ट करायचेत आणि कसे झालेत ते सांगायचं. त्यावर ऋषी म्हणत असतो, हो, तो टेस्टच्या बाबतीत एक नंबर पुढे असतो, कारण काय आहे ना, त्याचं त्याचं पोट त्यामुळेच तर एवढं वाढलेलं आहे आणि ज्यांचं पोट वाढलेलं असतं ना त्यांना टेस्टबद्दल सगळ्याच गोष्टी समजतात आणि कळतात. असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता साहेबा म्हणत असतो, हो 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 हो, तू ह्या गोष्टी मला नको सांगू, तू किती काही म्हटलास तरीसुद्धा मी टेस्ट करणारच आहे आणि मला फराळ खायचाच आहे. आता त्यात मी काय करणार, मला टेस्टचं कळतं तर मग कळतंच ना. असं म्हणून लगेच आता साहेबा तिथे बसलेला असतो. तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो, आजी, मला एक गोष्ट सांगा, इकडे हे डेकोरेशन वगैरे कोणी केलेलं आहे? पण इकडे आता नयनतारा आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. तर अन्नपूर्णा म्हणतात, खरं पाहायला गेलं तर घरातल्या फराळाचं सुद्धा आज इथे जिम्मेदारी कमळी आणि निंगीनेच घेतलेली आहे. कमळी आणि निंगीने हा फराळ, त्याचबरोबर डेकोरेशन, बाहेर काढलेली सुंदर साजेशी रांगोळीसुद्धा त्यांनीच काढलेली आहे. त्याचबरोबर
ऋषी म्हणत असतो, "काय सांगताय काय? म्हणजे रांगोळीसुद्धा इथे त्यांनीच काढलेली आहे." खरंच कमळी एक नंबर डेकोरेशन फास्टच झाले आणि रांगोळीसुद्धा फास्टात अशी छान झालेली आहे. तेव्हा आता नयनतारा म्हणत असते, "आज मात्र इथे जे काही ऋषीचे बाबा आहेत त्यांना एक करंजी आणि त्याचबरोबर एक लाडू खाण्यासाठी फुल परवानगी आहे." आपण पाहतो की इकडे आता नयनताराने मस्त लाडूचा आस्वाद घेतलेला असतो. नयनताराने लाडू खाल्ल्याबरोबर ती लाडूचं कौतुक करते आणि म्हणत असते, "खरंच काय कमाल असे लाडू झालेले आहेत, एकच नंबर. हे लाडू खाल्ल्यानंतर असं वाटतंय की वाह, 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 वाह!" तर इकडे साहेबा म्हणतो, "खुसखुशीत चकली आणि अजिबात इथे तेलकट नाही, त्याचबरोबर नरम पडली नाही. थोडंसं तिखट आहे फास्टात, पण काय रे गावकऱ्यांनो, आता हे सगळं तर चालतंच." असं म्हणून चकलीचं कौतुक तो करतो. इकडे नयनताराला खूपच लाडू आवडलेला असतो, त्यामुळे ती म्हणते, "खरंच चव अगदी जिभेवर रेंगाळती बघा. एवढा सुंदर आणि खुसखुशीत छान खमंग लाडू झालाय." तेव्हा छोटूशी नायशा करंजीचं कौतुक करत असते. ती म्हणते, "करंजीसुद्धा खूप छान झाली आहे बघ." तेव्हा राधिका तिला म्हणत असते, "हो का? हो, हो." तेव्हा अन्नपूर्णांना खूप छान वाटत असतं. अन्नपूर्णा म्हणतात, खरं पाहायला गेलं ना, हा सगळा फराळ जो आहे ना, तो कमळीने केलेला आहे." आणि कमळी आणि निंगी रात्रभर जागल्या आणि रात्रभर जागून त्या दोघींनी हा फराळ केलाय. आता ही गोष्ट ऐकल्याबरोबर नयनताराला राग आलेला असतो. नयनतारा लगेचच हातातला लाडू बाजूला ठेवते आणि म्हणत असते, "अच्छा, अच्छा, बरं, बरं, ठीक आहे. अगं काय झालं? खा ना. तू तर आणखी काहीच खाल्लेलं नाही आहेस. काय झालं? तुला लाडू वगैरे आवडला नाही आहे का?" तेव्हाच नयनतारा म्हणते, "नाही, नाही, त्याचं काय आहे ना, मला थोडीशी ॲसिडिटी वगैरे होते ना, त्यामुळे मी विचार करते की नको, हा लाडू वगैरे खायला नको." "अगं असं काय करतेस? आज आपण ॲसिडिटीला सांगूयात की आजच्या दिवस इकडे अजिबात तू येऊ नकोस आणि नाही येणार आहे ॲसिडिटी वगैरे. तू बिनधास्त फराळ खाऊन घे. नको काळजी करूस. आज ॲसिडिटीला आपण रामरामच ठोकूयात. खा गं तू, मस्त फराळ एन्जॉय कर." असं म्हणून अन्नपूर्णा म्हणत असतात. "पण मला असं वाटतंय तू फराळ खात नाही म्हटल्यावर तुला बहुतेक फराळ आवडला नाही वाटतं." त्याचबरोबर आता ऋषी म्हणत असतो, "नाही बाबा, मला तर फराळ जाम आवडलाय. खरंच कमळी निंगी एकच नंबर फराळ झालाय. अगदी फास्टात कमाल असा फराळ झालाय." तेव्हा कमळी म्हणत असते, "आजी मी काय म्हणतो, बाहेर ती लोकं थांबलीत ना, त्यांना फराळ दिला नाहीये का? मी देऊ का?" तेव्हा नयनतारा अन्नपूर्णा म्हणत असतात, "अगं त्यांना फराळ कसं काय नाही द्यायला पाहिजे त्यांना फराळ. थांब, मी पटकन सुजाता दे त्यांना फराळ." तेव्हा कमळी म्हणते, "मी जाते मदतीला." असं म्हणून लगेच आता कमळी बाहेर बसलेल्या सगळ्यांनाच फराळ देण्यासाठी निघालेली असते. तेव्हा आपण पाहतो इकडे सगळेजण फराळाचा आनंद हे घेतच असतात. आता नयनतारा म्हणत असते, "खरं सांगू का, इकडे फराळ तर झालेलाच आहे अप्रतिम. पण मला ना आता बाद झालं. मी काही जास्त नाही खाऊ शकत वगैरे बरं का." असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे जी सरू आहे ती बाहेर बसलेली असते आणि सरू म्हणत असते, "ज्या लोकांपासून इथे मी दूर करण्याचा प्रयत्न एवढे दिवस करत होती, त्याच लोकांसमोर आज मात्र मला इथे येऊन थांबावं लागलेलं आहे. नको, मला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून आता दूर गेलंच पाहिजे, इथून लांब गेलंच पाहिजे. मला इथे नाही थांबता येणार" वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलते. आता आपण पाहतो कमळीने सुजाता मावशींच्या हातामध्ये फराळाची डिश आणून दिलेली असते आणि तेव्हा ती सगळ्यांना तो फराळ द्यायला सांगत असते. तर आता आपण पाहतो की इकडे जी काही सुजाता आहे त्या सगळ्यांना फराळ देतात, त्याचबरोबर सरूला सुद्धा त्या फराळ देत असतात. इकडे आपण पाहतो आता पुन्हा ह्यांची अंगत पंगत बसलेली असते आणि अंगत पंगत बसलेली असतानाच आता कमळी म्हणत असते, "मी बाहेर सगळ्यांना फराळ दिलेला आहे. मी काय म्हणतो आजी, तुम्ही सुद्धा फराळ खाऊन घे ना." तेवढ्यातच साहेबा म्हणत असतो, "पण काही म्हणा पोरींनो, खरंच एकच नंबर फराळ झालेला आहे." तेव्हा कमळी आता सांगायला जात असते. ती म्हणत असते, "खरं सांगू का, आमच्या गावाकडची दिवाळी आणि त्याची मज्जा मात्र खूपच वेगळी आहे. गावाकडे मस्त हे छान छान असे फटाके, रांगोळ्या, त्याचबरोबर किल्ले, घरोघरी किल्ले बनवायची मजाच काही वेगळी आहे." "काय सांगतेस, काय किल्ले?" "हो, खरंच खूप सारे किल्ले." तेव्हा साहेबा म्हणतो, "म्हणून तर इथे महाराष्ट्रामध्ये एवढी किल्ल्यांची संख्या वाढलेली आहे." तेव्हा कमळी म्हणत असते, "नाही, अजिबात तसं नाही आहे. मोठ्या किल्ल्यांचं इथे छोटं व्हर्जन म्हणजे मिनी किल्ला आणि तेच आम्ही लहानपणापासून बनवत आलेलो आहोत. काय सांगू तुम्हाला, एकच नंबर, एकच कमाल गावाकडची दिवाळी असते." तेवढ्यात अनिका आलेली असते आणि अनिका आल्याबरोबर इथे सगळ्यांना हॅपी दिवाळी विश करते, पण तिला कोणीच भाव देत नाही. तेव्हा इकडे ती म्हणत असते, "मी कशी दिसते?" तेव्हा आता नयनतारा म्हणते, "वाईट."
असं म्हटल्यानंतर आता सगळेजण तिच्याकडे टवकारूनच पाहतात. तेव्हा नयनतारा विषयाला बगल देते आणि म्हणत असते, नाही नाही, त्याचं काय आहे ना, वाटेमध्ये येताना एवढे वाईट रस्ते आणि वाईट खड्डे झालेले आहेत ना, तर कमळी गावाकडच्या किल्ल्यांचं त्याचबरोबर गावाकडच्या दिवाळीचं भरभरून कौतुक करत असते आणि सगळ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. सगळेजण खरं तर कुतूहलाने ऐकण्याचं काम करतात, पण जेव्हाच कमळीच्या लक्षात येतं की आपण थोडंसं जास्तच बोलत आहोत, तेव्हा ती मात्र आहे त्याच ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर आता कमळी म्हणत असते, मला असं वाटतंय की मी जरा थोडीशी जास्तच बोलून गेली का? नाही, नाही, सॉरी, मी जरा जास्तच बोललेली आहे. मी असं बोलायला नको होतं. असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. नाही गं, असं काही नाहीये. तू बिनधास्त बोल. तुझं हे बोलणं जे आहे ना, ते मला खूप आवडतं. त्यावर अनिकाच्या मनामध्ये विचार सुरू असतो. हिचंच गावछापचं सगळ्यांना कौतुक आहे. माझ्या घरामध्ये मी असताना इथे माझ्या घरामध्ये कोणालाच माझं कौतुक नाहीये. पण ह्या गावछापचं मात्र सगळ्यांना किती कौतुक आहे. काय करायचं मला काहीच कळत नाही, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हा ऋषीला आता एक फोन आलेला असतो आणि ऋषीला फोन आल्यानंतर तो फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. आता इकडे सरू विचार करत असते, मला असं वाटतंय की आता आपण इथे जास्त वेळ नको थांबायला, कारण जर मी कोणाच्या नजरेस पडले तर काही प्रॉब्लेम इथे होऊ शकतो. म्हणून मला असं वाटतंय की इथून आपण कडता पाय घेतला पाहिजे. म्हणून आता लगेचच ती इकडे निघायला बघत असते. तेवढ्यातच आता ऋषीची इथे तिला धडक झालेली असते आणि ऋषी म्हणत असतो, काय झालं मावशी, तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला काही हवं आहे का? प्लीज सांगा मला, जर काही हवं असेल तर. तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते, नाही नाही, काही नाही, तुम्हाला हात धुवायचा आहे का? या, तुम्ही माझ्याबरोबर या, असं म्हणून आता ऋषी सरूला पुन्हा आतमध्ये घेऊन येतो. तर इकडे सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. तेव्हा सरू इकडे त्या सगळ्यांना एन्जॉय करताना पाहत असते, पण आत्तापर्यंत तरी तिने इथे जी काही कमळी आहे, कमळीला पाहायला आलं नसतं. ती विचार करत असते, एवढे दिवस मी ह्याच घरातून दूर पळण्याचा प्रयत्न करत होते, पण आज मात्र नियतीने इथे पुन्हा एकदा मला सगळ्यांसमोर आणून ठेवलेला आहे आणि मला ह्या सगळ्यांपासून दूर जायचं आहे, पण काय करू तेच कळत नाही, असा सुद्धा आता इकडे सरू विचार करत असते. नाही, मला इथे जास्त वेळ थांबून जमणार नाही. काही जरी झालं ना, तरी सुद्धा मला ताबडतोब इथून निघून गेलं पाहिजे, असा ती विचार करत असते. तेव्हाच समोरून रागिनी आणि कामिनी तिला येताना दिसतात. रागिनी कामिनी येताना दिसल्याबरोबर भूतकाळ सरकन तिच्या समोर येऊन उभा राहतो. कशा पद्धतीने कामिनीने इथे त्या दोघी मायलेकींना संपवण्याचा प्रयत्न केला होता आणि गुंडाच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या, हे सगळं आता तिला आठवत असतं आणि आठवल्यानंतर ती खूप घाबरलेली असते आणि घाबरल्याबरोबर ती पटकन डोक्यावरती पदर घेते आणि तिथून निघून जाण्याचा ती इथे प्रयत्न करत असते. तर आता कामिनी रागिनी तिथे येतात आणि लगेच आल्याबरोबर म्हणत असतात, हे काय, फराळाला सुरुवात सुद्धा झाली? मला तर कोणीच बोलवलं नाही बाबा फराळासाठी. तेव्हा नयनतारा तिला म्हणत असते, अगं तू काय लोकाची थोडीच आहेस आणि पाहुणी थोडीच आहेस, तू तर घरातलीच आहेस ना, मग घरातल्या लोकांना इथे आमंत्रण द्यायची काय गरज आहे? आणि काय गं कामिनी, तुला तर चांगलंच माहिती आहे ना की आपल्याकडे दरवर्षी 8 वाजताच फराळासाठी आपण बसतो, मग यायचं ना वेळेमध्येच. तेव्हा कामिनी म्हणत असते, हो बरोबर, मी घरचीच आहे की नाही. तेव्हा नयनतारा रागिनीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर कामिनीला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा देते. तेव्हा म्हणत असते, बसा ना, तुम्ही सुद्धा फराळ करा. पण कामिनी म्हणते, नाही नाही, त्याचं काय आहे ना, वहिनीने आत्ताच सांगितलं ना, मी घरचीच आहे, मी कुठे पाहुणी आहे, नाही का. पाहुण्यांचं आदर तिथे आणि अतिथी देवो भव हे सगळं काही अगोदर झालं पाहिजे, असं म्हणून आता स्वतःच सावरासावर करण्याचा ती प्रयत्न करते. तर आपण पाहतो सरू आता सगळ्यांच्या नकळत बाहेर पडलेली असते. निंगी लगेच त्यांना ओझरतं पाहते आणि मनामध्येच म्हणते, मला असं का वाटतंय की मी ह्यांना कुठेतरी पाहिलं आहे म्हणून, मला असं का वाटतंय की मी ह्यांना कुठेतरी बघितलं आहे म्हणून, असा विचार निंगीच्या मनामध्ये येतो. आता धावतच सरू इथे महाजनांच्या घरामधून बाहेर पडलेली असते आणि बाजूलाच एक छोटंसं मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये ती इथे येऊन पोहोचलेली असते. आता मंदिरामध्ये येऊन पोहोचल्यानंतर अक्षरशः रडायला सुरुवात करत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, "आई, का असं करायला लागलेली आहेस गं? मला माहिती ही लोकं खूप चांगली आहेत, पण मला माझ्या कमळीसाठी ह्या लोकांपासून सतत लांब-लांब आणि दूर-दूर पळावं लागतंय. पण तू सतत मला त्यांच्यापुढे आणून उभा करत आहेस. का असं करायला लागलेली आहेस गं? देवी आई, तू का असं करायला लागलेली आहेस?" असं म्हणून आता सरूने हंबरडाच देवी आईच्या दारामध्ये बसून फोडलेला असतो. अगं, जर मी कामिनीला दिसलो तर ती काय करेल? ती माझ्यापासून माझ्या कमळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या कमळीला जर तिने पाहिलं तर त्यानंतर ती काय करेल त्याचा काय बी नेम नाही बघ.
ही तुळजाई, काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या कमळीला त्या कामिनीपासून लांब ठेव गं तुळजाई, लांब ठेव. आता काहीही करून मला माझ्या कमळीला हुडकावंच लागणार आहे आणि तिला मला शोधावंच लागणार आहे. काही जरी झालं तरी मला माझ्या कमळीची भेट घ्यावीच लागणार आहे. एवढ्या ह्या लोकांच्या घरामध्ये मी येऊन पोहोचली आहे, तर मग ही कामिनी माझ्या कमळीपर्यंत कधी जाऊन पोहोचेल याच्या काही नेम नाही, असं सुद्धा आता इकडे सरू मनामध्येच बोलत असते, विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, सरू आणि कमळीची भेट होईल का? होईल तर ती कशा पद्धतीने होईल, कमेंट नक्कीच तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत पाहत रहा कमळी.